नमस्कार मित्रांनो. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण जिल्हाधिकार्यालय भंडारा येथे केंद्र चालक पदाबद्दलची जी जाहिरात आली होती त्याची थोडक्यात माहिती बघितलेली होती. तर त्याचं आता डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत, त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, 100 पैकी मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, त्याचबरोबर कोणत्या ग्रामपंचायतीसाठी जागा असणार आहे, ते पूर्णपणे माहिती या नोटिफिकेशन मध्ये आता आलेली आहे. तर आपण हे पूर्णपणे बघून घेऊ. तर त्यामध्ये जाहिरात अटी शर्ती व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची ही दिनांक सुद्धा आपण बघितली होती 10/8/2026. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 12 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे. अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची दिनांक ही 18 सप्टेंबर 2026 पर्यंत सायंकाळी 5 पर्यंत असणार आहे त्यांच्या या वेबसाईटवर. प्राप्त ऑनलाईन अर्जावर आपल्याला आक्षेप नोंदवायचा असेल तर त्यासाठी 22/9 ते 30/9 पर्यंत आपण नोंदवू शकतो. मुलाखतीस पात्र अर्जाची अंतिम यादी असणार आहे ती 15/10/2026 ला प्रसिद्ध केली जाईल. मुलाखत ही आपली 16/10/26 ते 30/10/26 मध्ये असणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांची जी यादी असणार आहे शेवटची फायनल ती 13 नोव्हेंबर 2026 ला प्रसिद्ध केली जाणार आहे. तर हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. तर कोणत्या ठिकाणी किती जागा असेल तर ग्रामपंचायती क्षेत्र भंडारा यासाठी 457 आणि नगर परिषद भंडारा यासाठी 9 जागा अशी टोटल 466 जागांसाठी ऍड असणार आहे. तर आपल्या सहकार सेवा केंद्राकरता अर्ज करण्याची प्रक्रिया असेल ऑनलाईन असून जिल्हा प्रशासनाने जे उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ आहे या 2 वेबसाईट दिल्या याच्यावर जाऊन आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण बघणार आहोत त्यामध्ये आपण अर्जासोबत जोडायची कागदपत्र. त्यामध्ये आपल्याला कोणती जी कागदपत्र असणार आहेत ते आपल्याला तयार ठेवायचे ते आपण बघू. तर त्यामध्ये पहिलं आहे आपलं आधार कार्ड, त्याच्यानंतर पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता, त्यामध्ये आपण किमान उच्च माध्यमिक शालांत मिनिमम आपल्याला HSC पास असणं गरजेचं आहे. त्यामुळे पदवी असेल, पदविका असेल, व्यवसाय पात्रता असेल यासाठी वेगवेगळे गुण असणार आहेत ते आपण पुढे बघूच. त्याच्यानंतर अर्जदार किमान MSc आणि किंवा CCC किंवा संगणक मधलं कोणताही प्रमाणपत्र कोर्स आपल्याकडे केलेला असणं आपण गरजेचं आहे. आणि जर नसेल तर तिथं आपल्याला जर आपली निवड झाली तरी आपल्याला 6 महिन्याच्या आत तिथं ते सबमिट करावं लागणार आहे. आपल्या सहकार सेवा केंद्राकरता त्या भौगोलिक क्षेत्रातील असलेल्या जागेच्या ठिकाणची कर पावती आपल्याला लागणार आहे किंवा विद्युत जे काही वीज बिल असणार आहे ते सुद्धा आपल्याला लागणार आहे. 2026-27 मधलं आपण ते जोडायचं आहे म्हणजे जानेवारी पासून पुढचं. केंद्र भाडेतत्वावर असल्यास त्या जागेची कर पावती आपल्याला सुद्धा लागणार आहे. करारनामा उपलब्ध असल्यास तो सुद्धा जोडला तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटर प्रमाणपत्र असेल तर ते. नेक्स्ट आहे अर्जदाराची वय. इथं मिनिमम एज सांगितली, कुठेही मॅक्झिमम एज लिमिट इथं आपल्याला सांगितलेली नाही. जिथे तिथं 18 ही मिनिमम वर्ष आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे मिनिमम आपलं वय असणार ते 18 असणं इथं गरजेचं आहे. अर्जदाराचे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर अर्जासोबत जिल्हा सेतू समितीच्या खात्यांच्या लिंकवर आपल्याला 100 रुपये भरणे तिथं आवश्यक असणार आहे. म्हणजे 100 रुपये आपल्याला फी असणार आहे. त्याच्यानंतर CSSC महा सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स तत्सम क्षेत्रातील अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र. आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान 6 ते 12 महिने हा जो काही व्यवसाय आहे किंवा हे सेवा केंद्र आहे ते आपल्याला चालवण्याची आपली क्षमता असणं तिथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अटी आणि शर्ती काय असणार आहेत आपण बघू. तर शासन निर्णय व शासन सुद्दीपत्रकानुसार जे काही अटी शर्ती असणार आहेत त्याचं पालन आपण करणं इथं अनिवार्य असणार आहे. अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा. म्हणजे ग्रामपंचायती क्षेत्राकरता संपूर्ण ग्रामपंचायत हे भौगोलिक घटक राहणार आहे. तर त्या ग्रामपंचायतीला आपल्याला रहिवासी असणं गरजेचं आहे. नगर परिषद, नगरपंचायत यासाठी संपूर्ण नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्र व महानगरसाठी आपण संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र त्यातलं आपण रहिवासी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अर्जदार मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. जे त्यांचं जे महा सेवा केंद्राचं जे बॅनर असणार आहे ते केंद्रामार्फत देणाऱ्या सेवा दर्शनी भागावर प्रसिद्ध करणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर शासनाने ठरवून दिलेले वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर प्रसिद्ध करणे, ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे. म्हणजे कोणते आपल्याकडे कागदपत्र तयार करून दिले जातात अशा पद्धतीने आपल्याला बोर्ड किंवा जे वेळापत्रक असणार आहे, कधी चालू राहणार, कुठल्या दिवशी बंद राहणार, त्याचबरोबर कशासाठी किती रुपये दर असणार आहे हे सगळं आपल्याला तिथं लावावं लागणार आहे.
शासनाने पुरवलेल्या आज्ञावलीचे योग्य वापर, संरक्षण व जतन करणे आवेदकांना बंधनकारक असणार आहे. त्याच्यानंतर आपले सहकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शन सूचनानुसार अधिसूचित ठिकाणी चालवणे क्रम प्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास गंभीर चूक समजून ते केंद्र रद्द करण्यात येणार आहे. जे आपल्याला सांगितले, जिथं आपल्याला करायला सांगितले तिथंच आपण ते करायला पाहिजे. अर्जदार फक्त एकच आपले सहकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतो. एकाच ह्याच्यासाठी ग्रामपंचायतीसाठी आपण अर्ज करू शकतो. तसेच यापूर्वी ज्याच्याकडे स्वतः किंवा कुटुंबात आधी कुणाचंही जर आपले सहकार सेवा केंद्र असेल तर त्याला अर्ज करता येणार नाही. त्यामध्ये आपले कुटुंब म्हणजे काय, आपला पती, पत्नी, अविवाहित मुले किंवा मुली असतील तर आपल्याला त्यासाठी अप्लाय परत करता येणार नाही. आपले सहकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी रहिवाशीबाबतची दिलेली माहिती आणि इतर आवश्यक माहिती अर्जामध्ये चुकीची जर आढळली तर तो अर्ज रद्द करण्यात येऊन आपल्याला अपात्र ठरवलं जाणार आहे. त्याच्यानंतर जे काय आपल्याला 100 गुण हे निवडीचे निकष असणार, त्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने असणार आहे ते बघू. तर शैक्षणिक पात्रता जी असणार आहे त्यामध्ये किमान उच्च माध्यमिक शालांत HSC उत्तीर्ण किंवा पदवी, पदविका, व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण असणार आहे. किमान शैक्षणिक अर्हता जर असेल तर त्यासाठी 5 गुण असणार आहेत. पदवी असल्यास 2 अतिरिक्त गुण, पदव्युत्तर असल्यास 5 गुण. अशा पद्धतीने आपल्याला शैक्षणिक पात्रतेसाठी एकूण 10 गुण असणार आहेत. जर आपलं ही अट पूर्ण असेल तर आपल्याला 10 मार्क इथं भेटणार आहेत. त्यानंतर संगणकमध्ये जर आपलं MSc असेल किंवा कोणतंही त्या रिलेटेड प्रमाणपत्र असेल तर आपल्याला इथं 15 गुण भेटणार आहेत. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा, संगणक कार्यालय, संगणक प्रिंटर किंवा स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, CCTV, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्थित सुविधा असेल तर आपल्याला इथं 15 गुण भेटणार आहेत. त्याच्यानंतर आर्थिक क्षमता, जर आपल्याला आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान 6 ते 12 महिन्याची व्यवसाय चालवण्याची क्षमता असेल तर आपल्याला इथं 10 गुण भेटणार आहेत. ग्राहक सेवा व संवाद कौशल्य, हे मार्क आपल्याला यासाठी मुलाखत होणार आहे, यासाठी आपल्याला 20 गुण असणार आहेत. तर याचे 20 गुण इंटरव्ह्यूचे. त्याच्यानंतर अनुभव, जर आपल्याला ह्या कामात कोणता अनुभव असेल किंवा बँकिंग, प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स या क्षेत्रात आपल्याला काही अनुभव असेल तर आपल्याला यासाठी 10 गुण असणार आहेत. व्यवसाय आराखडा व शाश्वततेमध्ये सेवा विस्तार, जनजागृती, आर्थिक व्यवहार आणि व्यवसाय नियोजन असं असेल तर आपल्याला 5 गुण भेटणार आहेत. सामाजिक समावेशकतामध्ये शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग, माजी सैनिक, महिला, स्वयंसहायता गट सदस्य, उद्योजकांना प्राधान्य यासाठी 5 गुण असणार आहेत. आणि लास्ट आहे चारित्र्य पडताळणी. तर पोलीस पडताळणी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा शासकीय काळ्या यादीत जर नसेल, आपण सगळे आपलं चारित्र्य साफ असेल तर यासाठी आपल्याला 10 गुण. अशा पद्धतीने आपल्याला इथं 100 गुणांचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. त्यापैकी आपल्याला किती गुण पडतात याच्यावर आपलं मेरिट हे ठरणार आहे. त्याच्यानंतर आपण किमान पात्रता बघू. ती मगाशी बघितली ती पूर्ण पात्रता होती. आता मिनिमम काय पात्रता असेल तर आपण अप्लाय करू शकतो ते बघू. तर त्यामध्ये किमान वय आपलं 18 वर्ष असणं इथं गरजेचं आहे. किमान उच्च शैक्षणिकमध्ये आपल्याला उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वी पास असणं इथं गरजेचं असणार आहे. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहणार, त्यामध्ये MSc किंवा समकक्ष प्रमाणपत्र. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्राचं स्थानिक रहिवासी असणं तिथं गरजेचं आहे. त्याचबरोबर आधार क्रमांक, पॅन, बँक खातं, आवश्यक असल्यास ओळखपत्र उपलब्ध हे सगळं असणं गरजेचं आहे. नैतिक अधिपतन, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरवलेले नसावं, त्यासाठी आपल्याला पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर इथं जे आपलं पायाभूत सुविधेसाठी जे 15 गुण होतं त्या 15 गुणांचं इथे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्या 15 गुणांपैकी आपल्याला कसे गुण भेटणार आहेत ते आपण बघू. तर त्यामध्ये किमान 100 स्क्वेअर फूट कार्यालयीन आपल्याकडे जागा असेल तर 2 गुण असणार आहेत. स्वतःच्या मालकीचं असेल तर 2 गुण आणि ते भाड्यानं असलं तर 1 गुण. 2 संगणक किंवा लॅपटॉप असेल तर 2 गुण. लेझर प्रिंटर असेल तर 1 गुण. स्कॅनर असेल तर 1 गुण. बायोमेट्रिक उपकरण आपल्याकडे असेल तर 1 गुण. वेबकॅम असेल तर 1 गुण. UPS अथवा पर्यायी वीज बॅकअप असेल तर 1 गुण. ब्रॉडबँड इंटरनेट असेल तर 1 गुण. CCTV व्यवस्था असेल तर 1 गुण. नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष असेल तर 2 गुण. आणि शासनाधिकृत सेवा शुल्क धरणारा जो आपल्याला फलक मिळणार आहे तो असेल तर आपल्याला 2 गुण. अशा पद्धतीने आपल्या त्या 15 गुणांचं डिस्ट्रीब्युशन इथं असणार आहे. मुलाखत मध्ये जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत अर्जदारांची संरचित मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमध्ये कोणत्या कोणत्या बाबीचं मूल्यांकन करण्यात येणार आहे ते बघू. तर मुलाखत ही आपली आपण बघितल्याच आहे 20 गुणांची आपली मुलाखत असणार. तर त्यामध्ये काय काय विचारणार तर आपल्या शासकीय सेवाचे ज्ञान, नागरिक अभिमुख सेवावृत्ती, डिजिटल प्रणाली हाताळण्याची क्षमता कशी असणार आपली, समस्या सोडवण्याची क्षमता, काही प्रॉब्लेम आला तर आपण ते कसं सोडवणार, संवाद कौशल्य, आपण कसं बोलतोय ग्राहकांशी, प्रामाणिकपणा, नैतिकता, माहिती गोपनीयता व डेटा सुरक्षाबाबत जागरूकता याबद्दल आपल्याला काय काय माहिती आहे अशा पद्धतीने आपल्याला 20 गुण यासाठी मुलाखतीसाठी असणार आहेत. त्याच्यानंतर हे कार्यप्रदर्शन आधारित करार नूतनीकरण हे माहिती दिली आहे ते तुम्ही तेवढी बघून घ्या.
त्याच्यानंतर अपात्रता निकष म्हणजे कोणत्या परिस्थितीत आपल्याला अपात्र ठरवण्यात येईल ते बघू आपण. जर खोटी किंवा बनावट कागदपत्रे जर आपण सादर केली तर आपल्याला अपात्र ठरवलं जाईल. कोणत्याही शासकीय योजनेतून काळ्या यादीत आपण जर असेल तर आपल्याला अपात्र ठरवलं जाईल. त्याचबरोबर आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हा यापैकी कुठलाही जर गुन्हा असेल तर आपल्याला अपात्र ठरवलं जाईल. निवड प्रक्रिया सुद्धा आपण बघितलेलीच आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर 100 गुणांचं कशी काय आपल्याला मेरिट लिस्ट बनवलं जाणार आहे हे सगळं आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट मला इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं की ग्रामपंचायतनुसार रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची ही यादी त्यांनी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या गावामध्ये, कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये जागा रिक्त आहे ते सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे आपण त्या ग्रामपंचायतीचे रहिवासी असेल तर त्या ग्रामपंचायतीसाठी आपण तिथं अप्लाय करू शकतो. जसं की इथं दिलेलं आहे एकोडी, घाणोड, जांभळी, खैर अशा पद्धतीने पूर्ण लिस्ट जी 450 पदांची आहे ती इथं दिलेली आहे. त्याचबरोबर नगर परिषदेत सुद्धा इथं कुठल्या प्रभागामध्ये जागा आहे ते इथं दिलेलं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण लिस्ट जी आपण आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं तुम्ही जॉईन करा आणि ती लिस्ट पूर्ण बघून घ्या. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. तुम्हाला याबद्दल कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.